जखऱ्या अध्याय 11। हे लबानोना, आपल्या वेशी उघड, म्हणजे अग्नी तुझे गंधसरू भस्म करील। हे देवदारू, हाय हाय कर, कारण गंधसरू पडला आहे। वृक्षराज नष्ट झाले आहेत। बाशानाच्या ओक वृक्षांनो, हाय हाय करा, कारण निबिड वन जमीनदोस्त झाले आहे। ऐका, मेंढपाळांचा हाहाकाराचा शब्द होत आहे, कारण त्यांचे वैभव लयास गेले आहे। ऐका, तरुण सिंहांची थोर गर्जना होत आहे, कारण यार्देनेचे घोर अरण्य लयास गेले आहे। परमेश्वर माझा देव म्हणतो, वधासाठी नेमिलेल्या मेंढरास चार। त्यांचे मालक त्यांचा वध करीतात व आपणाला निर्दोष समजतात। त्यांची विक्री करणारे म्हणतात की, परमेश्वराचा धन्यवाद होवो, मी श्रीमंत झालो आहे। त्यांचे स्वतःचे मेंढपाळ त्यावर काही दया करीत नाहीत। मी या देशाच्या रहिवाशांवर यापुढे दया करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो। पण मी त्यास एकमेकांच्या व राजाच्या हाती देईन। ते देश नष्ट करीतील व मी त्यास त्यांच्या हातातून सोडविणार नाही। मी वधासाठी नेमिलेल्या मेंढरास चारिले, मेंढरातल्या अतिशयीत दुबळ्यास चारिले। मी 2 काठ्या घेतल्या, एकीचे नाव रमणीयता असे ठेविले आणि दुसरीचे नाव बंधन असे ठेविले, व मी त्या कळपास चारिले। मी एका महिन्यात 3 मेंढपाळ कापून टाकिले, कारण माझ्या जीवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जीवास माझा कंटाळा आला। मग मी म्हणालो, मी यापुढे तुम्हास चारणार नाही। कोणी मेले तर मरू द्या, कोणी नष्ट झाले तर होऊ द्या। वाचून राहिलेल्यास एकमेकांचे मांस खाऊ द्या। सर्व राष्ट्रांबरोबर मी केलेला करार मोडावा, म्हणून रमणीयता नावाची काठी मी घेतली आणि तिचे मोडून तुकडे केले। त्या दिवशी ती मोडली, तेव्हा ज्यांनी माझे ऐकले होते, असे त्या कळपात असलेले अतिशयीत दुबळे समजले की, हे परमेश्वराचे वचन आहे। मग मी त्यास म्हणालो, तुम्हास बरे दिसले तर मला माझे वेतन द्या, नाही तर जाऊ द्या। तेव्हा त्यांनी मला माझे वेतन 30 रुपये तोलून दिले। परमेश्वर मला म्हणाला, ज्यांनी जे माझे भारी मोल ठरविले ते कुंभारापुढे फेकून दे। तेव्हा ते 30 रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात कुंभारापुढे फेकून दिले। मग यहूदा व इस्राയേल यांचे बंधुत्व मोडावे, म्हणून मी बंधन नावाची माझी दुसरी काठी मोडिली। परमेश्वर मला म्हणाला, जाऊन पुन्हा एखाद्या मूर्ख मेंढपाळाची आऊते घे, कारण पहा, मी देशात एक मेंढपाळ आणतो। तो मरावयाच्या लागास आलेल्यांकडे ढुंकून पाहणार नाही, भटकलेल्या मेंढरास तो धुंडणार नाही, मोडलेल्यास बरे करणार नाही,
धडधाकटांचे तो पालन करणार नाही, तर पुष्ट मेंढरांचे मांस तो खाईल व त्याच्या खुरांचे तुकडे तुकडे करील. कळपास सोडून देणाऱ्या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो. त्याच्या बाहूवर व त्याच्या उजव्या डोळ्यावर तरवार चालेल. त्याचा बाहू सुकेल, त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल.